नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरांच्या घरामध्ये संगीता आणि नैना कार्यक्रमासाठी आलेले असतात. संगीता म्हणत असते की आबाजी आम्ही निघतो होता, मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये बोलावलं. आबा म्हणतात की तुम्ही आमच्या सुनबाईंच्या आई आहात, तुम्हाला न बोलून कसं चालणार. आता तुम्ही आला आहात ना, तर जेवण करूनच जायचं. संगीता म्हणते की नाही नाही आबाजी, पोट भरून नाश्ता केलाय आम्ही. आबा म्हणतात की अहो, तुमच्या लेकीच्या हातचा स्वयंपाक काय सुगरण आहे ती. मला म्हणते की आई, आबा एवढी म्हणतात तर जेवण करून जा की. संगीता म्हणते की नको ग कले, घरी तुझे बाबा एकटे आहे, ते वाट बघत असतील आमची. आणि नैनाला देखील इथं जास्त वेळ ठेवणं बरं नाही, येतो आम्ही. मला म्हणते की ठीक आहे. त्यानंतर नैना आबांच्या पाया पडायला लागते. आबा म्हणतात की थांब, वाकू नकोस, अशा अवस्थेमध्ये वाकायचं नसतं. त्यानंतर संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, येतो आम्ही. त्यानंतर संगीता आणि नैना तिथून निघतात. नंतर आनंद मिठाई घेऊन येतो आणि रोहिणीला म्हणतो की मॅडम मिठाई आणली आहे. त्यावर रोहिणी कलाला म्हणते की कला, ही मिठाई घे आणि देवासमोर ठेव. आबा म्हणतात की सुनबाई आणि रजनी, सगळं झालं असेल तर पानं वाढायला घ्या. रजनी म्हणते की हो आबा. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता नाचतच येत असते गाणं म्हणत. काजल संगीताला म्हणते की ओ खरे बाई, काय चाललं आहे तुमचं आणि एवढ्या खुश का बरं आहात तुम्ही. त्या म्हणते की तिचं स्वप्न पूर्ण होतंय, तिची दुसरी मुलगी देखील चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून जाणार आहे. म्हणते की ती कला तिकडे लग्न होऊन गेली, पण तिकडे ती काय करते, सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, ज्या संस्कार, रांगोळी, रीतीभाती सगळं करते. पण हे काय मला तिचं आवडलं नाही. इतक्या मोठ्या घरामध्ये सून होऊन गेली, आपण फक्त तिथे ऑर्डर सोडायच्या, ती स्वतःच नोकरांसारखं काम करायचं. तिचा ना तिकडे जाऊन काही एक उपयोग नाहीये. मी तिकडे लग्न होऊन गेले ना, बघच मग तू. मला तर असं झालंय ना, मी कधी एकदाच लग्न करून तिकडे जाते. त्यांच्या घरची खरी मानकरी मीच असेल, श्रीमंत नैना. सॉलिड ना मम्मा. त्यावर संगीता नैनावर चिडते आणि म्हणते की काय सॉलिड, लग्न काय आनंदाने होत नाही. आबाजी किती नाराज आहे ते बघितलंस ना तू. त्या म्हणते की ते जर अपसेट असते तर ते आपल्या घरी माझा हात मागायला कशासाठी आले असते, आणि आज त्यांनी आपल्याला तिकडे तरी कशाला बोलावलं असतं. त्या म्हणते अगं, त्यांचा नाईलाज होता ग, दया दाखवतात ते तुझ्यावर आणि आमच्यावर देखील. काही एक कर. आणि संगीता तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते की कलेने जसं त्या माणसांना आपलंसं केलंय ना, तसं तू देखील कर. त्यानंतर संगीता दिनकरला म्हणते की अहो, तुम्ही यायला हवं होतं आज तिकडे, आपली कला लई लई खुश आहे तिकडे. दिनकर म्हणतो की संगीत, ते समजलं, पण तिकडे झालं तरी काय ते सांग की. त्या म्हणते की आपल्या दोघांना काळजी होते ना कलाची, कलाला त्या घरामध्ये सून म्हणून मान मिळतो की नाही. आज मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. आबाजी थकत नव्हते कलेचं नाव घेता घेता. म्हणत असतात की आमची सुनबाई असं करते, आमची सुनबाई हे बघा, हे करते ते करते. सारखं कलेचं कौतुक करत होते. सगळ्या पाहुण्या रावळ्यांपुढे कलेचा विषय काढल्याशिवाय थकत नव्हते ते. खरंच लय कौतुक होतं कलेचं त्या घरामध्ये, तर अगदी भरून पावले बघा. कर संगीताला म्हणतो की तू हे सगळं खरं सांगतेस का. गीता म्हणते हो, अंबाबाईची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. काजल लगेच म्हणते की बाबा, आपण पण जायला हवं होतं. काजल म्हणते काही जरी झालं ना, आपली कलाताई सॉलिडच आहे. ना म्हणतच विचार करत असते आणि म्हणत असते की यांचं सारखं कला कला चालू असतं, यांना बोर कसं होत नाही. देत आता थोडेच दिवस, मी एकदा लग्न करून चांदेकरांच्या घरामध्ये गेले ना, तेव्हा यांना आणि त्यांना दोघांनाही कळेल चांदेकरांच्या घरामध्ये स्थान निर्माण करणं काय असतं ते. दुसरीकडे चांदेकरांच्या घरी कला जेवणाची तयारी करत असते. आबाला म्हणत असते की आबा, कार्यक्रम मस्त झाला ना, मन कसं अगदी ताजं तवानं झालं आहे. त्यावर सौ म्हणते की खरं बोलतेस आई, वहिनींनी किती छान पाळणा सजवला होता. दुसरीकडे अद्वैत पाणी पिण्यासाठी जातो. कला देखील तिथेच असते आणि अद्वैतला कला म्हणते की अद्वैत, तुझ्या कागदावर सह्या केल्या ना, तेवढ्याच सरोज तिथे येते. आणि कला लगेच गप्प बसते. अद्वैत सरोजकडे बघतो, सरोजला म्हणतो की काय. सरोज म्हणते की काय. त्यावर अद्वैत म्हणतो की कुठं काय. सरोज म्हणते की मी तेच तर विचारते, काय चाललं आहे. मला म्हणते की सरोज मॅडम, अद्वैतला तहान लागली होती म्हणून तो पाणी मागत होता.
त्यानंतर कला अद्वैतला क्लासमध्ये पाणी देते. अद्वैत मनातच म्हणत असतं की वेडी आहे की ऑलरेडी मी 2 ग्लास पाणी पेलो आहे आणि आणखी पाणी देते ही प्यायला आईसमोर. आणि अद्वैत पाणी पितो. सरोज अद्वैतला म्हणते की अजून हवं आहे का तुला पाणी? अद्वैत म्हणतो की नाही नको, तहान भागली. सरोज अद्वैतला म्हणते की तहान लागली होती तर मला सांगायचं किंवा अंजूला सांगायचं, तिला कशाला सांगायचं? काल रात्री भूक लागली तेव्हाही तेच, आता तहान लागली आता देखील तेच. अद्वैत म्हणतो आई राहू देत ना, मी आबापाशी जाऊन बसतो. आणि अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे खरेंच्या घरी नैना गाणे लावून नेलपेंट लावत असते आणि काजल अभ्यास करत असते. काजल नैनाला म्हणते की ए दीदी त्या डबड्याचा आवाज कमी कर ना ग, अभ्यास नाही होते माझा इकडे. तेवढ्यात संगीता येते आणि मोबाईल हातात घेते आणि तिला म्हणते की कान फुटले आहे का तुझे, आणि गाणे बंद करते. त्यावर नैना म्हणते की काय ग मम्मा कशाला बंद केलीस, ऐकून द्यायची ना मला. संगीता म्हणते की ही पद्धत आहे का तुझी गाणी लावण्याची? म्हणते की मला माझ्या ह्या कंडिशनमध्ये ऐकावीशी वाटली म्हणून मी लावली. अगं तुझे बाबा दमून आले आहेत, झोपले आहेत ते, आणि काजलची देखील परीक्षा आहे, अभ्यास करते ना ती. दुसरीकडे दिनकरचा फोन वाजतो आणि दिनकर उठतो. दिनकरला मालकाचा फोन आलेला असतो. दिनकर म्हणतो की हो मालक, मी लगेच निघतो. संगीता नैनाला म्हणत असते की परत जर तुझ्या फोनचा आवाज आला ना तर तुझा फोन मी विहिरीत फेकून दे. तेवढ्यात दिनकर कपडे घालून बाहेर येतो आणि संगीताला म्हणतो की संगे मी जरा जाऊन येतो. संगीता म्हणते अहो एवढ्या उन्हाचे कशाला जाताय बाहेर? हो तिथे कामं करायला रॉकेट आहे ना, मग तुम्ही कशाला जाताय? आणि तुम्ही कधी गेले तरी चालतंय, रॉकेट चांगलं दुकान सांभाळतोय. मला कोणीतरी लगोलग बोलवलं अशा गडबडीने तुम्ही जाताय. मालक आहात तुम्ही, नोकर नाही. थोडासा आराम करा मग जा. दिनकर म्हणतो की नाही संगे, आता नैनाचं लग्न देखील ठरलंय, मला काम करावं लागेल, आणि तो तिथून निघतो. तेवढ्यात दिनकरचा फोन वाजतो आणि दिनकर फोनवर म्हणत असतो की हो मी आलोच, निघालोच मी. संगीताला दिनकरवर संशय येतो. ती म्हणती आलो आलो म्हणजे हे तर टॉलवरच गेले ना. दुसरीकडे रोहिणी राहुलला पेपर दाखवते. राहुल म्हणतो की मम्मा खरंच सॉलिड आहे हे, आणि कसं जमवलं तू हे सगळं? मी म्हणते की गप्प बस तू, तुझ्यासारखा टाइमपास करत बसली असते ना, तू आणि मी दोघंही रस्त्यावर आलो असतो. तू तुझ्या फ्युचरचा विचार करायला हवा, पुढचे प्लॅन करायला हवे. काय करतोस हे मी तुझ्या रूममध्ये बघितलंय. राहुल म्हणतो की प्लीज तू चिडू नकोस. मी म्हणते की आत्ताचा सोड रे, हे जे काही तू गोंधळ घालून ठेवलायस ना त्यावरून मला कळलंय तू फक्त हातावर हात ठेवून बसणार आहेस, आणि जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे. राहुल डोक्याचा वापर कर, आयुष्यात खूप पुढे जाशील तू. राहुल एक लक्षात ठेव, आयुष्यात काही गोंधळ जर झाला ना त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, हातावर हात ठेवून बसलं नाही पाहिजे. राहुल म्हणतं की मम्मा तू सॉलिड आहेस ग. तिने म्हणते की यातलं डॅडला काही माहिती नाही, फक्त अद्वैतला आणि मला माहिती आहे, आणि हे दुसरं कोणाला कळायलाही नको. राहुल म्हणतो की मी देखील कोणाला नाही सांगणार. दुसरीकडे अद्वैतच्या रूममध्ये कला जायला निघते आणि सरोज तिला अडवते आणि म्हणते की काय कशासाठी चालली आहे तू? त्यावर कला म्हणते की मी अद्वैतला बडीशेप देण्यासाठी चालली आहे. त्यावर सरोज म्हणते की रोज नवीन नवीन कारणं काढतेस त्याला भेटण्यासाठी. म्हणते की मी मुद्दामून नाही करत ना मॅडम. त्यावर सरोज म्हणते की तुला जायची काहीच गरज नाहीये. अंजूला आवाज देते आणि अंजूला म्हणते की बडीशेप घेऊन जाई अद्वैत सरांना. दुसरीकडे दिनकर कामावर गेलेला असतो. तो पोते उचलत असतो, त्याला खूप त्रास होत असतो. दुसरीकडे सोम बाईकवरून चाललेला असतो. मध्येच त्याची बाईक बंद पडते आणि तो म्हणतो अरे यार ह्या बाईकला देखील आत्ताच बंद पडायचं होतं. तेवढ्यात तिकडून काजल येते. काजल त्याच्या पाठीमागून जाते आणि त्याच्या खांद्यावर थाप मारते. असं केल्यानंतर सोम डचकतो. काजल सोहमला म्हणते अरे अरे एवढं काय भित्रा आहेस का तू? म्हणतो की काही काय मी नाहीये भित्रा. कोणी अचानक काही केल्यानंतर माणूस अलर्ट होतो ना, तेच करत होतो मी, अलर्ट होत होतो. काजल म्हणते की अलर्ट, बरं ठीक आहे, नाही बोलत मी तुला भित्रा, तू सांग काय बोलू मग. त्यावर सोहम म्हणतो की अरे आपलं ठरलंय ना, मित्र म्हण ना, ते बेटर आहे. त्याच्या खांद्यावर थाप मारते आणि म्हणते की काय मग मित्रा, आज कुठे तुमचा दौरा, आणि ते सुद्धा बाईकवरून? मला वाटलं चांदेकर फक्त AC कारमधून फिरतात. त्यावर सोहम म्हणतो नाही मला बाईक खूप आवडते. काजल म्हणते की पण तू इथे का थांबलायस? सोहम म्हणतो की अगं माझी बाईक बंद पडली ना. काजल म्हणते की चल तिकडे सावलीमध्ये चल. ते दोघी जण गाडी लोटीत आणत असतात. काजल सोहमला म्हणते की बाय द वे मित्रा तुला न्यूज कळली का? सोहम म्हणतो की कसली न्यूज?
म्हणते की अरे चांदेकर झळकताय. म्हणतो की चांदेकर झळकताय म्हणजे राहुलने काही केलं आहे का? काजल म्हणते की तू आधी गाडी मेन स्टँडवर लाव. त्यावर काजल म्हणते की काय आहे ना मित्रा, तू चांदेकरांचा आहे ह्याच्यावर आपला विश्वासच बसत नाही. तो म्हणतो कसं काय? त्यावर काजल म्हणते की ते लोक इतके चॅप्टर आहे ना, पण तू वेगळा आहे. तुला समोरचा काय बोलतोय हे देखील कळत नाही. तो म्हणतो की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? काजल म्हणते की मला हेच म्हणायचं आहे की नक्की तुमच्या घरातल्यांचं काय चालू आहे? सगळे एकदम कसे विचित्र वागताय. म्हणतो की म्हणजे? त्यावर काजल म्हणते की म्हणजे बघ, माझी आई तुमच्या घरी आली. तिनेच सांगितलं की तुमच्या घरातले कलाताईवर जाम फिदा आहे. तिला सुनेचा मान वगैरे देतायत. मला तर तुमची फॅमिली जरा विचित्रच वाटते. म्हणतो की हो, मला तर वाटलं कलाताईला एवढं मान सन्मान मिळतोय हे ऐकून तुला आनंद होईल, पण नाही. त्यावर काजल म्हणते की नाही, म्हणजे मी तर जाम खुश आहे आणि आमची ताई आहेच भारी. सगळ्यांना असं आपलंसं करून घेते. त्यानंतर काजल सोहमची गाडी चालू करून देते. सोहम म्हणतो की सॉलिड आहेस तू. त्यावर काजल म्हणते की मी नाही, माझी कलाताई सॉलिड आहे. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना बाय करून तिथून निघून जातात. दुसरीकडे आबा गुरुजींना बोलवतात आणि राहुलच्या लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतात. गुरुजी आबांना म्हणतात की आबासाहेब 4 दिवसांनी अगदी उत्तम मुहूर्त आहे लग्नाचा. चालेल का तुम्हाला? आबा म्हणतात की हो चालतंय की. तो काढून गुरुजी तिथून निघून. त्यानंतर आबा सगळ्यांना सांगतात की 4 दिवसांनी आता राहुलचं लग्न आहे, त्यामुळे सगळेजण तयारीला लागा. कला मनातच म्हणत असते की 4 दिवसांनी लग्न आहे आणि मला अद्वैतशी काही झालं तरी बोलावेच लागेल त्याने त्या साईन केलेल्या पेपरबद्दल. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत राहुलच्या लग्नाची लिस्ट करत असतात. सोहम येतो आणि म्हणतो की आईने लिस्ट मागवली. दोघंही आपापली लिस्ट देतात. त्यावर सोहम म्हणतो की किती सॉलिड आहात तुम्ही, मेड फॉर इच अदर आहात, दोघांची लिस्ट सेम आहे. आणि अद्वैत म्हणतात की शक्यच नाही. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.